नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सुंदर मराठी निबंध. तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सुंदर मराठी निबंध. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे, राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती, राजा शिवछत्रपती. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण भारताच्या इतिहासातील एक महान योद्धा, कुशल प्रशासक आणि लोकनेते होते. त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना करून हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी स्वराज्य निर्माण केले आणि मुघल तसेच आदिलशाही, सिद्दी, सुलतानी सत्तांच्या विरोधात समर्थपणे उभे राहिले. त्यांच्या असामान्य युद्ध कौशल्यामुळे आणि राज्यकारभारातील दूरदृष्टीमुळे त्यांना केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारताचा नायक मानले जाते. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे वडील शहाजीराजे भोसले हे आदिलशाही दरबारी सरदार होते, तर आई जिजाबाई या धार्मिक आणि पराक्रमी विचारसरणीच्या होत्या. लहानपणापासूनच शिवरायांवर जिजाऊंचा प्रचंड प्रभाव होता. त्यांनी शिवरायांना रामायण, महाभारत तसेच अन्य शास्त्रांचे ज्ञान दिले. त्यांच्यात स्वराज्याची बीजे रोवली आणि त्यांना स्वाभिमानाने जगण्याची शिकवण दिली. तानाजी मालुसरे, नेताजी पालकर, येसाजी कंक, बाजी पासलकर अशा मावळ्यांच्या संगतीत शिवाजी महाराजांनी बालपणातच युद्ध कौशल्य आणि नेतृत्व गुण आत्मसात केले. शिवाजी महाराजांनी लहान वयातच स्वतंत्र स्वराज्याची संकल्पना मनाशी बाणवली. त्यांनी 1645 मध्ये तोरणा किल्ला जिंकून आपली पहिली मोहीम फत्ते केली. त्यानंतर पुरंदर, राजगड, सिंधुदुर्ग, प्रतापगड
असे अनेक किल्ले त्यांनी लढाई आणि युक्तीने जिंकले. त्यांच्या लष्करी धोरणांमध्ये चपळ हालचाली, गुरिल्ला युद्ध पद्धती आणि जनतेच्या सहभागावर विशेष भर होता. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची खरी परीक्षा अफजल खानाच्या वधाने झाली. 1659 मध्ये आदिलशाहीचा सेनापती अफजल खान शिवाजी महाराजांना ठार मारण्यासाठी विशाल सैन्यासह प्रतापगडावर आला. मात्र शिवरायांनी आपल्या धूर्त आणि पराक्रमी युद्धनीतीचा उपयोग करून अफजल खानाचा वध केला आणि मराठ्यांच्या शौर्याची कीर्ती संपूर्ण देशभर पसरवली. यानंतर शिवरायांनी कोकण आणि पश्चिम घाटात मराठा राज्याचा विस्तार केला. सिद्धी, पोर्तुगीज, डच आणि इंग्रज यांच्याशी त्यांनी यशस्वी मुत्सद्देगिरी साधली. त्यांची समुद्री लढाया, विशेषतः सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग यांच्या संरक्षणासाठी उभारलेले आरमार तत्कालीन भारतातील सर्वात बलाढ्य आरमारांपैकी एक होते. 6 जून 1674 हा दिवस मराठा इतिहासातील सुवर्ण क्षण ठरला. याच दिवशी रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक झाला. त्यांनी छत्रपती पद स्वीकारले आणि हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची अधिकृत घोषणा केली. त्यांच्या राज्याभिषेकामुळे मराठा साम्राज्य अधिक दृढ झाले आणि संपूर्ण देशभरात त्यांच्या पराक्रमाची कीर्ती पसरली. छत्रपती शिवाजी महाराज यांना केवळ मराठ्यांचे नव्हे तर संपूर्ण भारताचे अभिमानास्थान म्हणणे योग्य ठरेल. जय भवानी, जय शिवाजी. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयांवरती.